संपर्कात येत असल्यामुळे त्यांचे रूप समजले जात असल्यामुळे इतर देवतांच्या जे सांगितलं केल्यामुळे तेच त्यांना रूप प्राप्त होत आहे. शैव भैरव मूर्ती समूहात असल्यास भैरव समजले जात असावे. शंभूत असलेले मूळ स्वरूप झाकले जाते आणि स्थानिक आपापल्या पद्धतीने त्याच्या हाती लावून नाव देत आहे. याच्यामध्ये सर काय केलं की इमॅजिनेशन करून ते केलं आणि ड्रॉइंग टीचर असल्यामुळे इमॅजिनेशन करून त्या बाकी प्रत्यक्षित कॉन्सेप्ट कशा पद्धतीने अभ्यास पण इंटरेस्टिंग आहे तुमचा. आपण अभ्यास केला म्हणजे मूळ शिल्प तुम्ही सगळे हे केले डॉक्युमेंट केले प्लस तुम्ही लोकतत्त्वीय अभ्यास केला की त्याला मूळ मूर्ती कोणाची काय 2 मिनिटं बाजूला ठेवू पण त्याला काय समजतंय आणि पुढे त्याच्यावर काय एक प्रकारचा आरोपण म्हणू आपण किंवा ती कुठली दैवत आहे असं त्याच्यावर हे झालं. प्रश्न तुमचा आहे की त्या ठिकाणचे जी दैवत आहे त्याला हे मानलं या दैवताला ते मानलं जातं याची मूर्ती असण्यामध्ये बरंच अंतर आहे आणि तो पण एक शोधण्याचा भाग आहे की हा एक्झॅक्टली कधीचे आहे आणि अशाच टिपिकल का पॅटर्न कम्प्लीट त्या एरियात दिसतो. आता खूप मोठा विषय बरोबर नाही इंटरेस्टिंग आहे पण तुमच्यात सुचला म्हणून सांगतो मी काय त्याच्यावर अथॉरिटी नाही तुम्ही काम केलंय पण असा फार छान विषय होऊ शकतो. ज्यावेळी सर उजेडात आणले गेले गावकरी पण शॉक झाले पूर्ण एकदम म्हणजे विरोधाभास होता. म्हणजे अगदी आम्हाला असं सांगितलं की राजकीय ह्याच्यापर्यंत बाबा तुम्ही एखाद्या देवतेला आमची श्रद्धा आहे तुम्ही त्याला हे करू गावपातळीवरती जास्त आम्ही याच्याविषयी चर्चा केली ते करावंच लागतं. कल बघूनच म्हणजे तर तुम्हाला काम करता येईल. पाठीमागच्या वेळेस पण सादर केलं होतं गजलक्ष्मी हा विषय घेतला होता ते असंच घेतलं होतं पूजन पद्धती खूप वेगवेगळ्या नावाने पण त्याचं दैवत्व आपण म्हणतो ना की देव आहे म्हणून पूजलं जाते म्हणून ते पुढच्या काळामध्ये जतन राहिले त्या परंपरा आहे त्याच्या संदर्भाच्या ज्या आस्था आहेत त्याच आहेत फक्त नाव बदलून. हे खूप इंटरेस्टिंग आहे पण परत मूळ प्रश्न उरतो की ती मूळची कधीची आहे आणि ती नेमकी कशाची आहे. तुम्ही पुढच्या टप्प्यात तो जमण्याचा अभ्यास करा. असं म्हणजे मग ते काय बोलले शिल्पायन खाली शिलालेख आहे यादवकालीन खाली शिलालेख आहे ते जे म्हणतात आपण मदत द्या त्यांची जागा पकडून तुम्ही घ्या फार इंटरेस्टिंग विषय पुस्तक आहे याच्यावर वराह दाखवलाय का म्हणजे हे स्पेसिफिकली रानडुकराच्या शिकारीचं शिल्प आहे. हे शिकारीचं शिल्प किंवा दगडू करायचं. दुसरं म्हणजे तिचे कपडे जे आहेत बाईचे ते ट्रायबल आहेत स्पेसमध्ये खूप छान तुम्ही दाखवले विशेषतः तो मोरगावचा जो आहे तो त्या विरकामध्ये त्याच्यामध्ये तिचे कपडे अगदी स्पष्ट करतात की ते असं लुंगीसारखे नेसले. जनरली यादव वयातल्या स्त्रिया जर उच्च कुटुंब त्या अशा कपडे नाही घालायच्या त्या धोत्रासारखे किंवा काष्टावाल्या त्यांचे कपडे असायचे.